इन्स्टंट बटाटा वेफर्स सगळ्यांचाच आवडीचा विषय। मस्त कुरकुरीत क्रंची क्रिस्पी वेफर्स इथे आपले तयार झालेले आहेत। मार्केटमधले पॅकेटातले वेफर्स आपण नेहमीच खातो, पण हेच जर वेफर्स आपण कमी मेहनतीमध्ये कमी श्रमात घरी कसे बनवायचे ते आज आपण बघणार आहोत। अगदी भरपूर टिप्ससह मी रेसिपी इथे शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 किलो बटाटे घेतले आहेत। हे नवीन बटाटे आहेत। याला इंदोरी बटाटा असं सुद्धा म्हणतात। या बटाट्याची साल आहे ना ती जराशी पातळशी अशी असते। हे सर्व बटाटे मी स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत। आता हे सर्व बटाट्याची साल आपल्याला काढून घ्यायची आहेत। साल नाही काढली तरी चालेल, पण साल काढल्यामुळे काय होतं, बटाट्याचे वेफर्स आहे ते एकसारखे तळले जातात। आता सर्व बटाट्याची साल काढल्यानंतर ते एका पाण्यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। स्वच्छ धुतल्यानंतर हे सर्व बटाटे आपल्याला एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत। आता एका स्लायसरच्या मदतीने आपण चिप्स पाडून घेणार आहोत। चिप्स पाडताना आपल्याला बटाटा उभा पकडायचा आहे, त्याच्यामुळे काय होईल, बटाट्याचे चिप्स हे छान असे मोठे मोठे आकाराचे तयार होतात। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। चिप्स आपण जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडही ठेवायचे नाहीयेत, अगदी मीडियम स्वरूपात आपल्याला चिप्स हे पाडून घ्यायचे आहेत। आता मी ते सर्व बटाट्याचे चिप्स हे पाडून घेतलेले आहेत। आता हे सर्व चिप्स आपल्याला पुन्हा पाण्यात धुवून घ्यायची अजिबात गरज नाहीये। हे सर्व चिप्स आपण डायरेक्ट तेलात तळून घेणार आहोत। इकडे तेल सुद्धा मी गरम करायला ठेवलेले आहे। अगदी कडकडीत तेलामध्ये हे वेफर्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत। वेफर्स तळताना गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मीडियम स्वरूपात ठेवायची आहे, कारण जर आपण हाय फ्लेमवर वेफर्स तळायला घेतले तर ते लाल होण्याची शक्यता असते आणि नंतर ते नरम सुद्धा पडतात। म्हणून वेफर्स तळताना आपल्याला गॅसची फ्लेम ही अतिशय मीडियम ठेवायची आहे। आता आपण जर बघितलं की जवळजवळ 2 ते 3 मिनिटांनंतर इथे तेलाचे बुडबुडे हे खूपच कमी झालेले आहे, म्हणजे आपले वेफर्स इथे हे तयार झालेले आहेत। हे वेफर्स तळण्यासाठी आपल्याला जवळजवळ 4 ते 5 मिनिटं फक्त लागतात। मस्त पांढरे शुभ्र कुरकुरीत वेफर्स इथे आपले तयार झालेले आहेत। मी तुम्हाला दुसरी बॅच सुद्धा इथे तळून दाखवत आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे। 2-3 मिनिटांनंतर परत एकदा खालीवर करून झाले आणि तेलाचे बुडबुडे कमी झाले की आपले वेफर्स इथे हे तयार झालेले आहेत। फक्त 4 ते 5 मिनिटांमध्येच आपले इथे वेफर्स हे तळून होतात। तेलाचे बुडबुडे कमी झाले म्हणजे समजायचे की आपले बटाटा वेफर्स हे तयार झालेले आहेत। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता। मस्त पांढरे शुभ्र कुरकुरीत क्रंची वेफर्स इथे आपले तयार झालेले आहेत। अगदी मार्केट स्टाईल बाहेरच्या पॅकेटमध्ये विकत मिळतात तसे परफेक्ट क्रिस्पी क्रंची कुरकुरीत पांढरे शुभ्र वेफर्स इथे आपले तयार झालेले आहेत। तुम्हाला आवाजावरूनच कळत असेल, मस्त कुरकुरीत क्रंची वेफर्स घरच्या घरी आपले तयार झालेले आहेत। आता या वेफर्समध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। मीठ टाकून घेतल्यानंतर हे सर्व वेफर्स आपण एकदा असे खालीवर करून हलवून घेणार आहोत। एकदा का मीठ टाकून हलवल्यानंतर मी तुम्हाला एक वेफर्स तोडून सुद्धा दाखवते। तुम्ही बघू शकता, मस्त कुरकुरीत वेफर्स आपले हे तयार झालेले आहेत। आता याच वेफर्सला जर आपल्याला अजून चटपटीत बनवायचं असेल तर इथे मी 2 चमचे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे आणि ते पुन्हा हलवून घेतलेलं आहे। लाल तिखट टाकून घेतल्यानंतर इथे अजून आपण 2 चमचे चाट मसाला टाकून घेणार आहोत आणि 2 चमचे पिठी साखर टाकून घेणार आहोत। आता हे सर्व टाकून घेतल्यानंतर सर्व वेफर्स आपल्याला एकदा परत पुन्हा खालीवर करून घ्यायचे आहेत। मस्त मार्केट स्टाईल चटपटीत वेफर्स इथे आपले तयार झालेले आहेत। हे बटाटा वेफर्स तुम्ही घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास एक लाईक करायला विसरू नका।